कामिनी देवी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या तात्या महाजनला संजय समोर साक्षात उभा केला आम्ही. आणि त्याला हेही पटवलं आम्ही की तात्याच्या अग्नी समाधीच्या वेळेला भाऊ आलाच नव्हता. पण हे सगळं त्याला पटलंय? पटलं म्हणून काय विचारता कामिनी बाई? सगळ्या गावाला आम्ही एवढ्या गोष्टी पटवतो, तथा संजय तर अगदी बच्चा आहे. बाप्पाजी, खूप महत्वाच्या कामात तुम्ही मला मदत करताय. आभारी आहे मी तुमची. आभार कसले मानता कामिनी बाई? या असं सहकार्य आपण दोघांनी एकमेकांना केलंच पाहिजे. 2 लाख रुपये आमच्याकडे पाठवून द्या. नाही, तो तात्या महाजन आहे, त्याचे कुटुंबीय आहेत, इतर कार्यकर्ते, पोलीस, सगळ्यांना सांभाळावं लागेल ना. तेव्हा आणखीन काय लागलं तर कळवा, संकोच करू नका. बाकी कामिनी बाई, तुमची ही काशीला वेड ठरवण्याची कल्पना मात्र आम्हाला फार आवडली बरं का. मी तुम्हाला एक फार मोठं रहस्य सांगणार आहे. काशी जयश्रीची मुलगी नाही. कोणाची मुलगी आहे ती? ती एका कोट्याधीशाची मुलगी आहे. कुणाची ते तुम्ही शोधून काढा. मी का शोधून काढू? कारण त्यातच तुमचं भलं आहे. यापुढे गरज लागली की तुझ्या पाशीच येणार आहे मी. परत गरज लागली की मी परत येणार. काही गारगार, लई गारगार. आधी तुम्ही 5 म्हणालात, मग 10 आणि आता 15,000. अहो, नेमके किती हवेत तुम्हाला? अहो काशी ते 20,000 रुपये. सबनीस काकांचा फोन आलाय. ते पैसे मागतायत माझ्याकडनं. आधी 5,000 म्हणाले, मग 10, 15, 20 काय संपतच नाही. संजय साहेब, मी संजय मुकणे बोलतोय, तुमचा मुंबईचा डीलर. संजय मुकणे? अहो, मी मगाचपासून तुमच्या ऑफिसचा नंबर मागतोय. मला त्या सबनीस काकांशी बोलायचंय. तर त्या काशीतही काहीतरी 5,000, 10,000, 15,000, 20,000 असं काहीतरी बोलताय हो. मी बोलतो तिच्याशी. ती नक्की अशी का वागते ना, काही कळत नाहीये. खूप काळजी वाटते तिच्याबद्दल मला. तू एक काम कर, मुंबईतल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये तिला नाही म्हणजे काय, वेडाची जर का सुरुवात असेल ना, तर वेळीच ट्रीटमेंट घेतलेली बरी. एका काडीने तुझ्या स्वप्नांची राख रांगोळी होऊन जाईल. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की मी हे सगळं संजयला सांगू नये, तुम्हाला पैसे देशील? मी 5,000 रुपये आणून देते. सूर्या, हे 5,000 कसले आणून देते काशी तुला? माहित नाही रे मला. म्हणजे मी सांगायला आलो होतो तिला की उद्या आपला टोमॅटोचा ट्रक मुंबईला जाणार आहे. तर ती मला म्हणाली की थांबा हा सूर्या भाऊजी, मी तुम्हाला 5,000 रुपये आणून देते. कशी हे पैसे? सूर्या भाऊजीने मागितले होते पैसे. काय? सूर्या भाऊजीनेच पैसे मागितले. त्याने पैसे मागितले? बर, का मागितले त्याने पैसे? काय काम आहे त्याला पैशांचं? आली आली भाग्यलक्ष्मी.